मस्साजोग प्रकरणामध्ये धनंजय मुंडे सध्या अडचणीत येताना पाहायला मिळतात। मात्र त्यातच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची एंट्री झाली आहे आणि जर धनंजय मुंडे हे राजकारणात नसते तर ते संत झाले असते असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता या संदर्भात थेट बातचीत करणार आहोत आपण। बीडचे खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहेत। संत झाले असते असं त्यांनी म्हटलंय। आम्ही कुणी अडवलंय तरी झाले तर संत चांगलं आहे ना। आपल्या बघा महाभारतातल्या ह्याचे सुद्धा आता कलियुगातले हे संत झाले तर कुणी आम्ही म्हणतो संत झाले त्यांचं स्वागत करू। मी म्हणलं ते महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही पदावर गेले तर त्यांचा आदर करू, ते आमदार नाही राहिले तरी त्यांचा आदर करू। जे मित्र म्हणून त्यांचा आदर जेवढा मी करतोय तेवढा मी 100% करणार। सगळे जे लोक त्यांचे चाहते ते सर्वजण आदर त्यांचा करते। ते कुठल्या पदावर आहेत म्हणून नाही, ते उद्याच्याला महंत झाले तर आणखी संप्रदाय थोडा जास्त वाढेल, चांगलं आहे। आता बरं झालं ते महाभारताच्या ह्याच्यात वाल्याचा वाल्मिकी झालता, तसं आता जर काही झालं तर काय त्याला काय आपलं काही अडचणीचं नाही, झाले तर होऊ द्या। त्यांनी समर्थन आहे आमचं। वालेने खूप सारे माणसं मारले होते अगोदर। नाही, मला फक्त सध्या एकाच प्रकरणावर माझा फोकस आहे, तो म्हणजे मस्साजोग या गावचे संतोष देशमुख यांची हत्या आणि त्या मारेकऱ्याला फाशी आणि त्यांना मदत ज्यांनी केली त्यांना सर्वांना सहआरोपी करा, ही सर्वात मागणी आमची। ही मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा श्वास आहे, तोपर्यंत सुद्धा आम्ही याच्यात लढत राहणार आणि ते करायच लावणार। एक मुद्दा हा आहे की या सगळ्या संदर्भामध्ये एखादी सर्वपक्षीय बैठक बोलावी असं तुम्हाला वाटतं का? अहो मी तेच म्हणतो, मी म्हणलो काल सुद्धा बोललो, तुम्ही बसायचं बसा ना म्हणलं। काल स्टेजवर सुद्धा जी काही थोडेफार 1-2 शब्द बोललो असेल ते म्हणलं बसा, तयार आहे आम्ही, खुल्लं बसायला तयार आहे। आम्हाला काय, आम्ही काय चोर आहे थोडे? पण तुम्ही मनातली तुमची एक भावना काढून टाका की ही माझ्या जवळचा, ही माझ्या जातीचा, ही माझ्या फलाण्याचा, ही माझ्या बेसचा, सगळं काढा खुल्या। काल सगळ्या पक्षाचे आमदार होते, सर्व पक्षाचे। खासदार म्हणून मी होतो, राज्यसभेच्या खासदार पण होत्या काँग्रेसच्या, कारण काँग्रेसचं दुसरं कोणी पदावर नाही पण खासदार म्हणून सर्वोच्च पदावर असणाऱ्या त्या पण होत्या। त्याच्यानंतर आमचा आमदार एक आहे, राष्ट्रवादीचे 3 आमदार आहे दुसऱ्या ते पण होते, विधान परिषदेचे 2 आमदार आहेत ते पण होते। मग हे दोन्ही आमदार हे सर्व आम्ही लोकप्रतिनिधी जर बसलो असतो आणि ज्यांनी पालकत्व घेतले असे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पण तिथं होते, त्यांच्यासमोरच सगळे समवेत बसलो असतो ना। मग जातीय सलोख का बसलं नाही? हिचे कुणी लिडिंग केलं पाहिजे? मंत्री म्हणून मंत्र्यांनी केलं पाहिजे जिल्ह्याच्या, नाही तर पालकमंत्री तरी कुणीतरी म्हणलं पाहिजे। आता आम्ही तर फार खाली येत ना, आम्ही तर विरोधातच आहेत। किंवा त्यांच्या सत्तेतला एखादा आमदार मी म्हणला असा, तुम्ही बस चला रे बसू। ज्यांना वाटतंय की आम्ही जातीयवाद करतो आणि जेवढंच नेहमी म्हणलं जाते की जातीयवाद करू नका, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अरे करतात तुम्ही आणि दुसऱ्याला म्हणता काय सो चुए खा के बिल्ली हज को चली, असं कसं जमल हो? तुम्ही करताना आम्हाला म्हणता बदनाम करू नका। आम्ही मारलं का? आम्ही खंडणी गोळा केली का? आम्ही राग गोळा करतो का? आम्ही गुटकीचे पैसे घेतो का? आम्ही हप्ते घेतो का? आम्ही मटका चालवितो का? मग हे सगळं करता तुम्ही आणि नाव मग तर आमचं, म्हणजे आम्हाला बदनाम करू नका म्हणायला आम्ही। पण मग हे करणाऱ्यांमुळं संप्रदायाचं नुकसान झालं की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जे काही आरोप टीव्हीवरती पाहायला मिळत आहेत त्यामुळं नुकसान झालं? संप्रदायाच्या विषयी, महंताविषयी मी नाही बोलावं असं मला वाटतंय। त्याच्यामुळे त्यांनी कुणाच्या पाठीमागे राहिले काय राहिले हा त्यांचा विषय। नुकसान हे या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे बीड जिल्ह्याचं झालं आणि जे खंडणीखोर आहेत त्यांच्यामुळे बीड जिल्ह्याचं नुकसान झालं। जेव्हा जेव्हा समाज हा वेगळ्या मार्गाने, चुकीच्या मार्गाने जातो तेव्हा संत मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात। मात्र या प्रकरणामध्ये तसं घडलंय का? आता हे तुमचं उत्तर खऱ्या अर्थानं तुमचा प्रश्न आहे। तुम्ही मला विचारायचे माझ्या तोंडून कशाला काढता? तुम्ही त्यांनी प्रश्न विचारला दिवसा अख्ख्या समाजाला कळलं नाही कसं घडलंय ते, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही। तुमच्या म्हणजे साधारणपणे तुमचा मतदारसंघ आहे म्हणून सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचं राज्य आहे का? कारण एखादी समिती नेमली जाते, त्याच्यामधील एखादा जो अधिकारी असतो त्याचा संबंध आरोपीशी येतो, म्हणजे हे नक्की चाललंय का बीडमध्ये? पहिल्या दिवशी ही संतोष अण्णा देशमुखची घटना घडल्यानंतर 7:15 तुम्ही त्याच्यात साक्षीदार आहात की तुमच्या माध्यमातूनच मी सर्वांपर्यंत सगळं पोहोचलो। तर तिथं सुद्धा सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही आहे आणि मी अजितदादाची पालकमंत्री व्हावा याच्यासाठी मागणी करत होतो की पुनश्च एकदा कायद्याचं राज्य बीड जिल्ह्यात आणण्यासाठी अजितदादासारखा माणूस आला तर वागतील आणि ते करते। ती पूर्ण पक्का माणूस शब्दाचा आहे किंवा त्यांच्या स्वभावाचा पूर्ण बाणा वेगळा आहे, त्याच्यामुळे अजितदादा बीड जिल्हा दूरीत आणतील। पण आता त्यांचा सुद्धा अधिकाऱ्यावर भरोसा ठेवणे हा स्वभाव आहे। एखाद्या अधिकाऱ्याने मिसिंग केलं ह्यांच्या सांगण्याहून तर आणखी सांगता येत नाहीत, पण अधिकाऱ्यावर त्यांनी किती भरोसा ठेवायचा? कारण अधिकारी सुद्धा लय कलाकार आहेत आमचे। नामदेव शास्त्रींना का बोलावं असं वाटलं असेल? पण
आता ते कसं आहे, त्यांचं मन घाईवरून आलं असेल, मनातून जे ते आलं असेल त्यांचं, ते काय प्रेम असेल त्याच्यामुळे. आता एखाद्या भक्ताविषयी एखाद्या कुणी बोलवलं तर ते त्यांचं पालकत्व असेल ना त्यांचे, त्याच्यामुळे ते त्यांच्यावर मी नाही बोलणार. मला परत तेच विचारू नका, मला आदरणीय महंतावर काही बोलायचं नाही. अमित शहा यांची तुम्ही सर्व जे खासदार आहेत त्यांची भेट घेणार आहात, कारण राजीनाम्याच्या संदर्भात अजित पवारही भूमिका घेत नाही, मुख्यमंत्री घेत नाहीये. या सगळ्या संदर्भात मग तुमची पुढची भूमिका काय असेल? राजीनामा हा सर्वस्वी अधिकार, एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा मंजूर करायचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे. एखाद्याला बडतर्फ करायचे तरी सुद्धा ते राजीनामा नाही दिला तरी काढून टाकू शकतात. ते अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री काय म्हणतात, तुम्हाला काय बोलतात ते मला काही सांगायचं नाही. मग त्याचे बी तर म्हणणं हे पॉलिटिक्स आहे याच्यामध्ये. याच्यात का कोण कोणावर मग मला त्याच्यावर जायचं नाही. पण ह्याच्यात विषय आहे की राजीनाम्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री. पण तसं जर पाहिलं तर सध्या जी चौकशी सुरू आहे या सगळ्या संदर्भात तुम्ही सातत्याने सीबीआयची मागणी करतात, पुन्हा एकदा ही मागणी केली जाईल? 100% मी करणारच मागणी. आणि आता ह्या 15 दिवसात त्याचा निर्णय लावायला लावीन मी. राष्ट्रीय मानव अधिकाराकडे गेलोय, त्याची पत्र आले, ते सुद्धा बऱ्यापैकी हे झालेलं आहे. आणि आता परत पुन्हा मी दक्षता विभागाकडे जाणार आहे. आणखी अधिकाऱ्यांनी कामात कसूर केला तर दक्षता विभाग असतो, त्याच्यासाठी दक्षता विभाग आहे. दक्षता विभाग, राष्ट्रीय दक्षता आयोगाला मी आता आयोगाकडे जाणार आहे. ते सुद्धा मी पत्र मंगळवारच्या नंतर जशी वेळ मला मिळेल त्यावेळेस मी जाणार. आणि आम्ही सर्व जर अमित भाई शहा यांची वेळ मागून आणखी भेटणार. आणि ईडीसाठी सुद्धा आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्मलाताई सीतारामन यांच्याकडे जाणार. शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर सातत्यानं आरोप झाले, सगळं झालं, पण नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय की मानसिकता जी आहे आरोपीची ती कशी तयार होती. आणि याच्या अगोदर एक आर आबा असं म्हटले होते की 6व्या मजल्यावरती नक्षलवादी तयार होतात, असं त्यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य होतं. तर आता ही मानसिकता कशी तयार झाली? गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये बीडमध्ये असं काय घडलं की ज्या ठिकाणी प्रमोद महाजन सारखा मोठा नेता आला, गोपीनाथ मुंडे सारखे मोठे नेते त्यांना म्हटलं जातं, त्यांचं देशामध्ये नाव आहे, तर त्या बीडमध्ये असं काय घडलं? नाही, आता काय घडलं ह्याचं उत्तर सुद्धा जे बोलले ते देऊ शकतात. पण मला असं वाटतं की त्यांचा बोलण्याचा दृष्टिकोन, त्यांचा अर्थ काय लावावा मला माहीत नाही. पण त्यांनी तसं बोललेले आहेत की गुन्हेगाराची प्रवृत्ती किंवा गुन्हेगारी जी आहे त्या गुन्हेगाराची मानसिकता तपासायला पाहिजे. तर ठीक आहे, आता ते काय तपासायची, त्यांना काय सूचना करायची होती मला त्याच्यात नाही सांगता येणार किंवा मला त्याच्यावर जास्त बोलावं असं नाही वाटत. पण गुन्हेगाराची मानसिकता किंवा का झाली गुन्हेगार प्रवृत्ती, तर त्याला कुणाच्या तरी संपर्कात असतो. आणि त्या संपर्कात त्यांनी ही खंडणीखोर, हे ह्याला मार, ह्याला ह्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची झाली असेल मानसिकता तशी. असं त्यांना सुचवायचं काय, मला त्यांना काय सुचवायचं? दोन गोष्टी आहेत. बस राजकारण म्हणून पाहिलं तर मुंडेकर परिवाराच्या सोबतकडे आहे, आणि जेव्हा मार्ग चुकतो तेव्हा अध्यात्म दाखवण्याचं काम हे संत मंडळी करत असतात. अध्यात्म त्यांच्याकडे, राजकारण त्यांच्याकडे. अशा परिस्थितीमध्ये मानसिकता कोणाची तयार होणार? नाही, मग आता ह्याचं उत्तर आपण त्यांच्याकडनं घ्यावं लागेल. हा प्रश्न जर तुम्ही त्यांना विचारला तर बरं होईल. मी त्याच्यावर, मला महंतावर बोलायचंच नाही, मला माफ करा. खूप खूप धन्यवाद. तर महंतावरती बोलायचं नाही असं मत आपल्याशी बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेलं आहे. एकीकडे अध्यात्म जे आहे ते नामदेव शास्त्री यांच्याकडे आहे, आणि राजकारण जर म्हटलं तर गेल्या 25 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल तर मुंडे परिवाराकडे आहे. त्यामुळं आरोपीची मानसिकता कशी तयार झाली हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.